आता तुमका पण प्रश्न पडलो असत ना की ह्या टोपात करटे आणि हेशीचे टाळ कशाक टाकतात. मंडळीनो, तवशापासून हुंडे बनवची ही आपल्या जुन्या लोकांची पारंपरिक पद्धत तुमका माहिती आहे काय. नमस्कार मंडळी, मी शैलू आणि आज बाई आजी या पिकलेल्या तवशापासून हुंडे बनवणार हा. आणि पूर्वी सरायवर म्हणजेच भात कापणीच्या दिवसात हुंडे व पदार्थ मोठ्या प्रमाणात बनवलं जात होतो, कारण त्यावेळी असा काय खाऊक भेटायचाच नाही. आता पण सरायचे दिवस चालू आहेत, भात कापणीचे दिवस चालू आहेत, तर बाई आजी म्हणाली की माझ्याकडे आता शेवटचा तवसा रावला तर त्याचे आपण आता हुंडे बनवूया. सुरुवातीक बाई आजीन तांदूळ भरून त्याचा जाड असा पीठ काढला आणि त्यानंतर पिकलेला तवसा कापून जाणून पटपट किसूक घेतला. तोपर्यंत बाई आजी नारळाचे करटे आणि हेशीचे टाळ अशा पद्धतीत एक टोप घेऊन बसून घेतल्या. तोपर्यंत चुलीवरती दुसरं टोप ठेवून दळलेला पीठ आणि किसलेला तवसा टाकून मस्तपैकी ढवळून घेतल्या. तवशाचा आणि पिठाचा मिश्रण मस्तपैकी रव्यासारख्या घट्ट झाल्यानंतर बाई आजीने तो टोप खाली उतरून घेतला. हळदीची पानं घेऊन जाणून आणि म्हणून त्या पानात हुंडे थापू घेतले. ज्या टोपात करटे आणि टाळ टाकलेला त्या टोपात बाई आजीने हे बनवलेले हुंडे एक एक ठेवत गेली. त्यानंतर परत चुलीवरती टोप ठेवून फायनली आमचं 1 ते 1.5 तासात हुंडे तयार झाले. मंडळी, तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूचा असत ना तर माझ्या SM मालवणी या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केले, ते जाऊन तुम्ही नक्की बघा.